नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं पुन्हा एकदा आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी नुकतंच आपण सामोरं जातोय. येत्या 28 तारखेला रविवारी शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि जे सेवेत असणारे रुजू असणारे शिक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची, कारण त्यांना अनिवार्य केली ही टीईटी आणि जे शिक्षक बनणारे आहेत भविष्यामध्ये जी पहिली पायरी त्यांच्यासाठी जी पात्रता आवश्यक आहे ती म्हणजे ही असणारी परीक्षा टीईटी. नुकतंच याचं आयोजन संपूर्ण राज्यभरामध्ये होत आहे. जवळजवळ 6 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी वर्ग या परीक्षेला बसले आहेत. त्यामुळे याची उपाययोजना अत्यंत काटेकोरपणे करण्यास सुरुवात केलेली आहे. तसं परिपत्रकही नंदकुमार बेडसे जे सध्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी परिपत्रकाद्वारे त्याच्या आयोजनाची आणि उपाययोजना कशा पद्धतीने केल्या जाणार आहेत, पारदर्शकता यावी यासाठी काय काय गोष्टी अंमलात येणार आहेत या संदर्भात परिपत्रक जारी केलेलं आहे. कारण एक महत्त्वपूर्ण असा ईमेल त्यांना प्राप्त झाला की ज्यामध्ये काही विद्यार्थ्यांमार्फत बुरखा असेल, दुपट्टा असेल वापरण्यासाठी परवानगी मागण्यात आली आणि त्याचाच खुलासा दाखल हे परिपत्रक आहे. काय आहे ते परिपत्रक जाणून घेऊयात. आयोजन कशा पद्धतीने असणार आहे हे देखील पाहूयात. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे. जे विद्यार्थी मित्र या परीक्षेला सामोरे जाणार आहेत आणि माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. हे आहे ते परिपत्रक. बघा, यामध्ये संपूर्ण गोष्टीचा उल्लेख केला गेलेला आहे. सांगितल्याप्रमाणे अगोदर की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे विषय काय आहे, शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महिला उमेदवारांना दुपट्टा, बुरखा व हिजाब वापरण्यासंबंधी खुलासा करण्याबाबत 22/6/2026 हे परिपत्रक आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आपल्याला माहिती आहे 28 जून 2026 रोजी ही परीक्षा आयोजित केली जाते. महाराष्ट्राच्या तमाम परीक्षा केंद्रावरती याचं आयोजन होत आहे. सर्व वर्ग खोल्यांमध्ये लाईव्ह सीसीटीव्हीचा वापर करण्यात येणार असल्याने संपूर्ण चेहरा स्पष्टपणे दिसावा यासाठी दुपट्टा, बुरखा, मास्क, टोपी यापैकी काहीही घालता येणार नाही अशा स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. तथापि महिला उमेदवारांना बुरखा, हिजाब व दुपट्टा वापरण्यास परवानगी द्यावी असा मेल प्राप्त झाला आहे. सदर मुद्द्यावर पुढील प्रमाणे खुलासा करण्यात येत आहे. यासाठी हे ते अगोदरचं एक पिटिशन आहे त्याचा उल्लेख केलेला आहे. माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल रीट याचिका त्याचा क्रमांक दिलेला आहे. यामध्ये उल्लेख आहे 26/6/2024 मध्ये 9 महिला विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचा ड्रेस कोड सूचनांना आव्हान दिले. त्यामध्ये हिजाब, बुरखा, नकाब आणि इतर धार्मिक ओळख असणारे पोशाख कॅम्प मध्ये प्रतिबंधित करण्यात आले होते. सदर निर्णयामध्ये माननीय उच्च न्यायालयाने खालील प्रकारचे काय निरीक्षण नोंदवले. आता त्याचा सविस्तर आपण वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमध्ये सगळा उल्लेख केला गेलेला आहे. हीच ती बातमी, त्यावरच आधारित आपण संपूर्ण गोष्टी यामध्ये पाहणार आहोत. उल्लेख केल्याप्रमाणे टीईटी परीक्षेत चेहरा पूर्णपणे दिसणे बंधनकारक, अधिकृत पत्र जाहीर. बुरखा, हिजाब परवानगी, मात्र परीक्षेदरम्यान चेहरा झाकण्यास मनाई. म्हणजे बुरखा, हिजाब याला परवानगी आहे, पण ज्यावेळेस परीक्षा किंवा प्रत्यक्ष पेपर द्यायला सुरुवात होईल त्यावेळेस चेहरा झाकण्यास मनाई केली गेलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी परीक्षा. मागे आपण 2-3 अशी उदाहरणं आहेत की ज्यातून खूप मोठा असा एक प्रकरण बाहेर पडलं होतं. 2021 सालीचं असेल, 18 सालीचं असेल. त्यामुळे ही परीक्षा खूपच स्ट्रिक्टली त्याचं फॉलो केलं जाते. कारण जे सेवेत असणारे रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी म्हणजे प्रत्येक शिक्षकासाठी अनिवार्य टीईटी आहे. त्यासाठी कडक त्याचं आयोजन केलं जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 28 जून 2026 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी परीक्षेच्या आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याची पार्श्वभूमी की बुरखा, हिजाब आणि दुपट्टा वापरण्यावरती महत्त्वाचा खुलासा करणारे ते परिपत्रक जे तुम्हाला मी आता दाखवलं की ज्यामध्ये परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी या संदर्भात हे परिपत्रक जारी केलेलं आहे आणि त्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे की तसा मेल प्राप्त झाला, त्याची परवानगी मागण्यात आली आणि मुंबई माननीय उच्च न्यायालयाचा जी काही रीट पिटिशन दाखल केलं गेलं होतं त्यानुरूप तो निर्णय दिला गेलेला आहे.
बरोबर इथं केला उल्लेख. त्यानंतर परीक्षेतील सुरक्षा, ओळख पडताळणी आणि पारदर्शकता लक्षात घेऊन हा खुलासा करण्यात आलेला आहे. ज्याप्रमाणे त्या मी परिपत्रकात सांगितलं तुम्हाला की त्याचं लाईव्ह सीसीटीव्ही द्वारे देखरेख केली जाणार आहे. त्यामुळे चेहरा झाकणं वगैरे हे म्हणजे त्या सीसीटीव्ही मध्ये संपूर्ण चेहरा दिसला गेला पाहिजे. त्यामुळे तोंडावरती मास्क, तोंड झाकलेलं असणं, बरोबर, मानेवरील भाग स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी ही अट घालण्यात आलेली आहे. हा महत्वपूर्ण मुद्दा आहे. कोणतेही आवरण स्वीकारले जाणार नाही. परिषदेने मुंबई उच्च न्यायालयाचा जो आता मी उल्लेख प्रमाणे 2024 मधील एका निर्णयासंदर्भात दिलेला हा निकाल होता. यूपीएससी, एमपीएससी, आयबीपीएस, गेट, त्यानंतर क्लॅट, एमपीएससी, विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्येही हा नियम पाळला जातो. चेहरा झाकणाऱ्या वस्तूंवरती निर्बंध घालण्याचे निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्याचाच उल्लेख इथं देखील केलेला आहे. यातले कडक उपाययोजना केल्या जाणार, कोणकोणत्या त्यातले मुद्देसूद मांडणी आहे. सध्या ब्लूटूथ, वायफाय उपकरणे, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआयचा आता सध्या जमाना आहे माहिती आहे आपल्याला, आधारित साधने आणि अत्यंत सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून गैरप्रकार होण्याची शक्यता वाढल्याने ही कडक उपाययोजना करायची. कारण बघतोय आपण अनेक असे पेपर असे इथून मागे झालेले आहेत की जिथे अशा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा उपयोग करून गैरप्रकार करण्यात आले होते. ते रोखण्यासाठी ही उपाययोजना केली जाते. दरम्यान महिला उमेदवारांना बुरका, हिजाब, दुपट्टा किंवा इतर पोशाख परिधान करण्यास बंदी नसल्याने परिषदेने स्पष्ट सांगितलं. मात्र परीक्षा सुरू असताना वर्ग खोलीत बसलेल्या उमेदवाराला चेहरा सीसीटीव्ही मध्ये पूर्णपणे स्पष्ट दिसला पाहिजे असं स्पष्ट नमूद केलंय. त्यामुळे डोक्यावर, कानावर किंवा चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे आवरण ठेवता येणार नसलं. म्हणजे मानेचा वरचा भाग पूर्णतः मोकळा हवाय, तो स्पष्ट सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसला पाहिजे असं नमूद केलेलं आहे. बघा, IMP आहे. जे विद्यार्थी मित्र जे आता परीक्षेला जाणार आहेत 28 तारखेला, अत्यंत महत्वाची असणारी परीक्षा की ज्याच्या वेळोवेळी अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर पुरवण्याचं काम करतोय आणि अगदी त्याच्या खातरच ही बातमी तुम्हाला सांगणं महत्वपूर्ण आहे. जे जे विद्यार्थी मित्र आहेत आता इथून पुढचे साधारणतः जे काही दिवस शिल्लक आहेत, संपूर्ण तयारी योग्य प्रकारे करा. आपण चॅनलवरती वेगवेगळ्या सेशनच्या माध्यमातून लाईव्ह सेशन प्रत्येक विषयाचं आपल्याला माहिती आहे आपले गुरुवर्य बाळासाहेब शिंदे सरांमार्फत अत्यंत दर्जेदार आणि संपूर्ण टीम मार्फत अत्यंत दर्जेदार पद्धतीने मार्गदर्शन केलं जाते. ते तुम्ही त्याचा लाभ घेतच असाल, 100% त्याचा लाभही तुम्हाला होईल याची गॅरंटी आहे. तुम्हा सर्वांना या परीक्षेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. केलेल्या प्रयत्नाचं यशामध्ये रूपांतर व्हावं आणि तुमचं या वर्षीचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार व्हावं हीच माझ्याकडून सदिच्छा. चला, या महत्वपूर्ण माहितीसह मी सागर जगताप सर इथं थांबतोय. पुन्हा भेटू या अशा सारख्या महत्वपूर्ण अपडेटच्या माध्यमातून. गुड बाय अँड टेक केअर.